नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, आपण आता पावसाळी रानभाज्या ज्या आहेत त्यांची छान अशी सिरीज आपण चालू केलेली आहे. तर आज आपली पहिली पालेभाजी जी आहे, रानभाजी आहे, ती आहे कुरडूची पालेभाजी. अतिशय औषधी ही भाजी आहे. तर ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठ्या आकाराचे कांदे, भरपूर असा लसूण ठेचून घेतला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि ही कुरडूची पालेभाजी आहे जी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण ती छान कापून घेतलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तेल. कढई तापून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये 2 चमचेभर तेल घ्यायचं आहे. थोडंसं आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण 1 ते 1.5 चमचा जे आहे ते इथे आपण जिरं वापरणार आहोत. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. म्हणजे अगदी आपल्याला ती लसूण, जिरं आणि हिरवी मिरची आणि भरपूर असा कांदा यावरच बनवून घ्यायची आहे. तर आता पावसाळ्यामध्ये ज्या ह्या रानभाज्या येत आहेत त्या खूपच औषधी आहेत. जसं की ही कुरडूची पालेभाजी. कुरडूच्या पालेभाजीमध्ये आपल्याला आपलं रक्तवाढीसाठी ही खूपच आवश्यक आहे. हिमोग्लोबिन तुमचं पटकन या भाजी खाल्ल्यामुळे वाढतं. सतत 30 ते 40 दिवस किंवा एका दिवसातून आपण जर ही पालेभाजी खाल्ली तर शरीराला याचे भरपूर फायदे होतात. महिलांना होणारा जो वाईट डिस्चार्जचा त्रास असतो तो सुद्धा यामुळे कमी होतो. आता गावाकडच्या ग्रामीण भागातली जी लोकं आहेत ते ह्या पावसाळी रानभाज्या ज्या आहेत त्या खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने बनवून आणि ते खातात. त्यामुळे त्यांना आपल्याला जे शहरी भागात लोकांना जे त्रास होतात, आपण जे गोळ्यांवर अवलंबून असतो, जसं की आपलं हिमोग्लोबिन कमी होतं किंवा कॅल्शियम कमी होतं, तर ते न करता ते लोकं हे पालेभाज्या खातात आणि ह्या अगदी कमी पैशातच आपल्याला मिळतात आणि याचे गुणधर्मसुद्धा भरपूर आहेत. तर तुम्हीसुद्धा ही कुरडूची पालेभाजी नक्की बनवा आणि नक्की खा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ह्या ज्या रानभाज्या आहेत त्या पावसाळ्यातच बिना खताने किंवा बिना फवारणीने नैसर्गिकरित्या ह्या काय म्हणू शकतो आपण, नैसर्गिकरित्या ह्या होतात. त्यामुळे ह्या अतिशय आपल्या शरीराला गुणकारी आहेत. तर तुम्हाला देखील तुमच्या इथल्या मार्केटमध्ये किंवा आठवडी बाजारामध्ये किंवा वाडीतल्या भाज्या येत असतील आणि अशा रंगाच्या किंवा अशा आकाराच्या ज्या तुम्हाला रानभाज्या जर दिसल्या, त्याची तुम्हाला जर ओळख नसेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ह्या रानभाज्या आणि त्यांची रेसिपी आणि त्यांचे गुणधर्म मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही नक्की ह्या पालेभाज्या विकत घ्या आणि आपली रेसिपी बघून तशाच तुम्ही त्या फॉलो करा. तुम्ही स्वतः खा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा ती औषध म्हणून अगदी ताटामध्ये 1-2 चमचे वाढले तरी त्यांच्यासाठी ते खूपच गुणकारी आहेत. नेहमी मेथी, शेपू आणि पालक ह्या भाज्याच न खाता तुम्ही जर पावसाळ्यात ह्या रानभाज्या खाल्ल्यात तर त्या तुमच्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. तुम्ही बघाल तर ह्या पालेभाज्या ज्या आहेत त्या फक्त आपल्याला जिरे, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि कांदा ह्यावरच बनवून घ्यायच्या आहेत. आता भाजी जी आपली आहे ती 2दा वाफ देऊन बऱ्यापैकी शिजलेली आहे. पुन्हा एकदा आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघताय की पालेभाजी आपली केवढी होती, पण ती शिजवल्यानंतर अतिशय आळली आहे ती. त्यामध्ये कांदा आपण भरपूर घातला होता, आता तो पण व्यवस्थित झालेला आहे. आणि जेव्हा आपली पालेभाजी तयार होते त्यानंतरच तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करा, जेणेकरून आपल्याला जर त्याचा अंदाज नसेल तर ती पालेभाजी खारट होणार नाही. तर चला, आपली पालेभाजी जी आहे ती तयार आहे. तर तुम्हीसुद्धा असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो, बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.